बातमी ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून आहे। ठाकरेंची शिवसेना आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये दौरा करणार आहेत। संजय राऊत, राजन विचारे, अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊत, अंबादास दानवे हे नेते आज ठाणे दौऱ्यावर असतील। टायगर ऑपरेशन दरम्यान अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि यानंतर आता पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना दौरा करते। या दौऱ्याला ठाण्यातूनच सुरुवात होणार आहे। आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या दौऱ्याची सुरुवात होईल आणि यानंतर हे नेते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, डॅमेज कंट्रोलसाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय प्रयत्न केले जात आहेत? हा दौरा कसा असेल? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर टायगर 3.0 एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना राबत असताना आता दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आलेले थेट जे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मग त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच जो आहे तो दौऱ्याला सुरुवात होणार आहे। आज आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुतळ्याला पुष्पहार घालून नंतर जी ती ही संपूर्ण मंडळी NKT सभागृहामध्ये जी आहे ती संवाद साधणारे शिवसैनिकांची। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज संजय राऊत, सुभाष देसाई, विनायक राऊत, अंबादास दानवे, दिवाकर राऊते अशी मंडळी जी आहेत ती आपल्याला मंचावर पाहायला मिळणार आहेत। यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ठाकरे कुटुंबातून आज या सभेला किंवा या मेळाव्याला कोण नसणार आहे, पण ठाण्यातील शिवसैनिकांचा आढावा घेण्यासाठी ही सगळी मंडळी जी त्या थेट ठाण्यात जाणार आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले शिवसैनिक सुद्धा आजच्या मेळाव्याला पाहायला मिळणार का, हा पहिला मुद्दा। दुसरीकडे टायगर 3.0 जर चालू आहे तर मग आज जे ठाण्यात आधीपासून किंवा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जे आधीपासूनच पदनियुक्तीवर आहेत, पदांवर आहेत, त्यांच्यातील किती जणांची दांडी असणार आणि मग त्याच्यावरून अंदाज बांधता येईल की किती जण पुन्हा एकदा शिंदेच्या वाटेवर आहेत किंवा मग दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे आजच्या या मेळाव्याकडे विशेष लक्ष असणार आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज हे नेते थेट ठाणे जिल्ह्यात जाऊन काय बोलणार कारण की दोन शिवसेनेचे जे ते एकमेकांसोबतचे चर्चा जे ते समोर येताना वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यात आज थेट जे शिवसेनेचं सूत्र एकनाथ शिंदे यांच्या हातात ज्या ठिकाणाहून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हे सगळं हाताळलं जातं त्या ठाणे जिल्ह्यात आता बरोबर आहे। ठाण्यातूनच या दौऱ्याला सुरुवात होते, त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अर्थात डॅमेज कंट्रोल कसं आणि किती यशस्वी होतं याची देखील उत्सुकता आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।